मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी नाशिककरांचं मिसळबद्दलचं असलेलं प्रेम बघितलं, स्पेशली नाशिक, ओनली ऑन नाशिक. आणि नसेल बघितलं तर नाशिककर आणि मिसळ हा ब्लॉग आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. आत्ता वेळ आली आहे ती म्हणजे एका नाशिककराला, एका मिसळ प्रेमीला पुण्यातल्या सुप्रसिद्ध मिसळ दाखवण्याची. तर चला बघूया एका नाशिककराला पुण्याची मिसळ आवडते का. कुठनं स्टार्ट करू असं कन्फ्युजन आहे, खूप साऱ्या गोष्टी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एक वेळेस मी स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये काही गोष्टी मनातल्या. आणि आज आला आहे पुण्यामध्ये तो म्हणजे मयूर. तर मयूरला तर तुम्ही सगळे ओळखतातच. हॅलो, चाय पिलो दोस्त. तर लास्ट टाइम मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की मी ज्यावेळेस नाशिकला गेलो तर यांनी नाशिकच्या मिसळचं खूप म्हणजे नाशिकचीच मिसळ आहे, दुसरी कुठलीच नाही आहे, हे ते सगळं सांगितलं. आणि ॲक्च्युली नाशिकची मिसळ त्यांनी जी खावतली ती सुंदर होती, त्याबद्दल काही वादच नाही. पण आज मी मयूरला आता घेऊन जातोय पुण्यातली सगळ्यात सुप्रसिद्ध मिसळ खायला. नाही, मी असं हृदयावर हात ठेवून जाणार आहे मिसळ खायला. कॉज कुठे पण गेल्यावर मिसळ कुठलीच ट्राय नाही करता मी. अच्छा, नाशिक ते म्हणता ना रक्तात एक टेस्ट बसलेली आहे, दुसरीकडे ट्राय करायचं म्हणजे भीती वाटते. नाही, तू ही मिसळ खाऊन बघ, प्रत्येक पुणेकराची आवडते मिसळ आहे. डेफिनेटली. येस, बघूया आज. येस. तर चला मंडळी, आपण आता चहा घेतोय पहिले. तर चहा संपवला की मग आपण जाऊया मिसळ खायला आणि मग नंतर मयूरचे जे रिॲक्शन आहेत त्या मिसळबद्दलचे ते बघून घेऊ की काय नाही. पुणे म्हणजे खवय्यांची नगरी. विविध प्रकारचे आणि जगात भारी असलेले पदार्थ निरनिराळ्या ठिकाणी पुण्यात खायला आम्ही नेहमीच जात असतो. आणि या सगळ्यांमध्ये भर आहे ती म्हणजे पुण्यातल्या सुप्रसिद्ध असलेल्या मिसळची. ट्रॅफिक पासून जरा वाचण्याकरता आम्ही निघालो मुंबई बँगलोर हायवेने. पाशांच्या रस्त्याने आत जाऊन आम्ही पोहोचलो श्रीमंत मिसळला. तर जवळपास अर्ध्या तासाच्या ड्राईव्ह नंतर आता आम्ही पोहोचलो आहे पुण्यातली सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांची फेवरेट असलेली मिसळ, श्रीमंत मिसळ. तर माझ्यापेक्षा जास्त ॲक्च्युली मयूर एक्सायटेड आहे. मयूरला टेस्ट करायची की या मिसळमध्ये असं काय स्पेशल आहे की मी त्याला या मिसळला घेऊन आलो आहे. तर आता जाऊया आपण आणि तीच मिसळवर तुटून पडू, थोडं मजा घेऊन खाऊ. कारण की पोटात कावळे ओढायला लागले. जवळपास अर्धा तास झाला आम्ही कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो आणि ॲक्च्युली आज संडे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी वगैरे होती, तर आम्ही थोडं अडकलो होतो. पण फायनली मी आता पोचलो आहे आणि आता फक्त खायचं आहे, बाकी काही नाही. तुटून पडणार. ते जे मिसळचं जे ताट असेल ते बघायचं. एक्झॅक्ट. चला जाऊया मिसळ खायला. इकडे टेबल वगैरे, म्हणजे तुमचा मोठा ग्रुप किंवा मोठी फॅमिली असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत इकडे बसू शकतात. प्लस तिकडे समोर जे तो तुमचा वेटिंगचा सेक्शन आहे, म्हणजे ज्यावेळेस पाऊस वगैरे असतो किंवा इकडे गर्दी असते विकेंडला वगैरे, तर तुम्ही तिकडे बसून वेट करू शकता. श्रीमंत मिसळ आणि बरंच काही, पाषाणमधली ही यांची मुख्य ब्रांच. या जागेबद्दल माझी पर्सनली आणि सगळ्यांची आवडती गोष्ट असेल तर ती म्हणजे इकडची सिटिंग अरेंजमेंट आणि सभोवतालचा परिसर. चारही साईडला झाडांच्या गोड सावलीत असलेलं हे ठिकाण आणि त्यामध्ये मिसळ म्हणजे आपला वीकेंड अगदी परफेक्ट करते. इथलं वातावरण तर एकदम नॅचरल, मतलब खूप जास्त पण हे नाही केले ओव्हर. जसं आहे तसं एकदम सिस्टमॅटिक गोष्टी आहेत तिथे. प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे. देन आता ऑर्डर केलेली मिसळ, त्याच्यानंतर बघू खाल्ल्यानंतर मिसळची टेस्ट कशी. बाकीचं ॲम्बियन्स ठीक आहे. सर्वात जास्त एक गोष्ट खूप आवडली मला आता, कारण की मी आता याला घासणार आणि ह्याच्यातनं जीन बाहेर आणि मग मी त्याला एक फिश मागणार. मिसळ टेस्टी असू दे. आणि आता मात्र ही सगळी धमाल चालू असताना मिसळच्या लोटगाडीवरून तांब्याच्या एका सुंदर ताटामध्ये आणि वाट्यांमध्ये ही मिसळ आमच्यापर्यंत पोहोचली. त्याच्या सुंदर प्रकारे आता मिसळी सजवायची, म्हणजे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला ताटात घ्यायच्या आहेत आणि त्या ताटात आपल्याला स्वतःची मिसळ तयार करायची आहे. तर ही ॲक्च्युली आहे मटकी आपण त्या फरसाणमध्ये टाकू. त्याच्यानंतर आपण घेऊ कांदा, असा निंबू पिळून त्याच्यावर मस्तपैकी घ्यायचा रसा तर्रीचा. आणि मग काही वेळाकरता सगळं काही विसरून मयूर आणि मी मिसळवर तुटून पडलो. तर ही आहे कढी आणि हे वडे. तर या वड्यांमध्ये ही कढी टाकून कुस्करून खायचं आहे त्याला. तर इकडे आता अनिरुद्ध आपल्याला भेटलेत आणि अनिरुद्ध आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की त्यांना मिसळ कशी वाटली. ही माझी पहिलीच वेळ होती श्रीमंत मिसळमध्ये आणि तसं म्हणायला बघितलं तर आंबियन्स खूप चांगला आहे. त्यांनी जे वाढायची पद्धती आहेत ते पण खूप चांगले आहेत. मिसळची टेस्ट छान होती, खूप मस्त नाही म्हणता येईल,
बट कधी कसं असतं ना, आपण जेव्हा मिसळ खायला येतो आणि आपण पुण्यामध्ये राहणारे असतो, आपल्याला मिसळमध्ये मिसळपणा पाहिजे असतो. इथे मिसळपणासोबत खूप साऱ्या गोष्टी मिळतात आणि त्यामुळे असं कधी होतं की आपल्या मिसळचा फोकस कधी कधी हलतो. हे एकदम मला अनुभवलेलं गोष्ट आहे. पण तसं बघितलं की ॲम्बियन्स खूप चांगला आहे, त्यांनी प्रयत्न खूप छान केले आहेत. तर या रिव्ह्यू मला नक्कीच आवडला. थँक्यू. श्रीमंत मिसळ ही आहे पाषाण रोडवर, म्हणजे हीच ॲक्च्युली मेन ब्रांच आहे. यांचं जे स्टार्टअप झालं होतं ते सेनापती बापट रोडला झालं होतं. ही 7 ते 8 वर्ष जुनी मिसळ आहे. पुण्यातली सगळ्यात नामांकित आणि सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांना माहिती असणारी मिसळपैकी एक मिसळ आहे श्रीमंत मिसळ. रिसेंटली आता इकडे अक्षय कुमार, बॉलिवूडमधले ॲक्टर, ते सुद्धा येऊन गेले होते. ओव्हरऑल जर विचार केला आमच्या घरच्यांच्या आवडीतली एक सुंदर मिसळ असेल तर ती श्रीमंत मिसळ आहे, ज्याचा आस्वाद आपण घेतलाच आता. तर पेटभर मिसळ खाल्ल्यानंतर आता मयूरला आली झोप. आणि पुण्यामध्ये ते म्हणतात ना की दुपारी 1 ते 4 सगळे झोपतातच. त्याचं कारण म्हणजे इकडचे चवदार पदार्थ आणि इकडचं वातावरण. आता मयूरची झोप उडवायची, त्याच्याकरता मी त्याला एका ठिकाणी घेऊन जातोय. ते ठिकाण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे, तुम्ही सगळे ओळखतात, म्हणजे स्पेशली पुणेकर. तर ते कोणतं आहे चला बघूया. आणि आत्ता आम्ही निघालो एफसी रोडच्या दिशेने, ते म्हणजे चहा आणि बनमस्का खायला. पुण्यातलं सगळ्यांचं आवडतं आणि जुनं असलेलं ठिकाण. नावावरून तर लक्षात आलंच असेल सगळ्यांच्या. येस, आम्ही निघालोय गुडलक कॅफेला. पुण्यामध्ये आपण जेव्हा चहा आणि बनमस्काबद्दल बोलतो तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गुडलक कॅफे. कारण की इकडचा चहा आणि बनमस्का खूप जास्त फेवरेट आहे, म्हणजे स्पेशली आम्हाला सगळ्यांना आवडतो. आम्ही बऱ्याच वेळेस इकडे येत असतो. तर मला तोच मयूरला ट्राय करवायचा होता, तर त्याच्यामुळे मयूरला मी स्पेशली घेऊन आलो इकडे. आणि मयूरला खूप झोप लागत होती मिसळ खाल्ल्यानंतर. झोप तर डेफिनेटली होणार आणि चाय लवर असल्यामुळे चायचा तर विषय नाही. विथ बनमस्का स्मूथ. इकडचा जो ब्रेड आहे म्हणजे जो पाव आहे त्या पावमध्ये पूर्ण एक लेअर मस्काचा असतो लावलेला. आणि इकडचा जो मस्का आहे तो सुद्धा खूप चविष्ट आहे, म्हणजे खायला एकदम वेगळाच लागतो. आणि इकडचा जो ब्रेड आहे तो पण खूप सॉफ्ट आहे. मला खूप जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही या कॅफेबद्दल, कारण की सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा आवडीचा कॅफे आहे. चहा आणि बनमस्का खाऊन झाल्यानंतर गुडलक कॅफेच्या अगदी बाहेर होता तो म्हणजे कलाकार कट्टा. जरा वेळ इकडे सावलीमध्ये निवांत आम्ही गप्पा मारत बसलो. आणि गप्पा करत असताना आमची ओळख झाली इकडचे कलाकार, ते म्हणजे आनंद टेके सरांबरोबर. माझी स्पेशालिटी अशी नावातून गणपतीचं. आता याचं कसं उदाहरणार्थ आम्ही पुणेकर, अच्छा, असे अक्षय आणि सारंग नाव लिहिलेलं याच्यामध्ये. ओके. आणि याच्यामध्ये अभिजित आणि कोमल. क्या बात. याची किंमत आपण विथ फ्रेम 500 ते 600 रुपयेपर्यंत देतो. अरे वा. आणि माझी संकल्पना अशी होती की गणपती बाप्पा जास्तीत जास्त घरांमध्ये पोचावे, ही माझी भावना होती. त्यामुळे आपण त्या कमी रेटमध्ये आपण देतो. क्या बात आहे. गणपती बाप्पांच्या चित्रामध्ये यांनी नावं दडवलेत आणि ही जी कला आहे ती अतिशय सुंदर आहे. मी सरांचा नंबर इकडे मेन्शन करतो आहे. तुम्ही जर कलाकार कट्टाला आले तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही यांना भेटू शकतात, पर्सनली यांना व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात, तर ते तुम्हाला डिलिव्हरी करतील. थँक्यू सो मच सर, भेटून खूप छान वाटलं. ओके सर, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चहा, बनमस्का, मिसळ असे थोडक्यात हा ब्लॉग बघितला. आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेल. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.